नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालंय। वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। भारताच्या उद्योग क्षेत्रामधलं अग्रणी आणि आदराचं नाव काळाच्या पडद्याआड गेलंय। रतन टाटांच्या निधनानं भारतासह जगभरातल्या उद्योग विश्वावर शोककळा पसरली आहे। रतन टाटांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनसीपीएमध्ये ठेवण्यात येणार आहे। सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत टाटांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल। वरळी स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहेत। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कृष्णा, संवेदनशीलपणा जपणारा आणि सडळ हस्तानं मदत करणारा उद्योगपती अशी रतन टाटांची ओळख होती आणि आयुष्यामध्ये त्यांनी ती जपली। त्यांचा साधेपणा अनेकांसाठी कुतूहलाचा विषय राहिलेला आहे। साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वावर जगणारे रतन टाटा हे कालवश झालेत। सामान्यांमधून सुद्धा हळहळ व्यक्त केली जाते। वृषाली, आपण पाहतोय की रतन टाटा यांची संपूर्ण कारकीर्द जर पाहिली तर कुठलाही बडेजाव न करता सामान्यांच्या मनामध्ये एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली होती। उद्योग क्षेत्रामधलं त्यांचं काम तर आहेच, मात्र तरी सुद्धा वावरत असताना सुद्धा समाजामध्ये सुद्धा त्यांचं साधेपणा जो आहे तो प्रत्येकाला भावणारा होता। आणि आता आपण पाहतो की त्यांच्या निधनानंतर तीच प्रतिमा जी आहे ती लोकांमधून वेगवेगळ्या भावना ज्या आहेत त्या लोकांमधून व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत। वयाच्या 86व्या वर्षी रात्री त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर सर्व क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते। अगदी लहानांपासून थोरापर्यंत हे प्रत्येकाच्या मनामध्ये हळहळ व्यक्त होताना आपण पाहतो आहोत। आणि सध्या कुलाब्याच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। मात्र फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही नातेवाईक जवळचे यांच्यासाठी इथे अंत्यदर्शन जे आहे ते त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र त्यानंतर 10च्या आसपास त्यांचं पार्थिव हे एनसीपीएमध्ये नेण्यात येईल आणि तिथे सामान्य लोकांसाठी अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव जे आहे ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ठेवण्यात येईल। या अंतिम दर्शनासाठी अनेक मोठे नेते त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक जे काही लोक आहेत ते सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे। दिल्लीवरून सुद्धा काही महत्त्वाचे नेते सुद्धा एनसीपीएमध्ये अंतिम दर्शनासाठी पोहोचतील अशी देखील माहिती मिळते आहे। आणि 4च्या सुमारास त्यांचं पार्थिव हे वरळी इथल्या स्मशानभूमीच्या दिशेने नेण्यात येईल आणि तिथे शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। रात्रीपासून जेव्हापासून त्यांच्या निधनाची बातमी समोर आलेली आहे तेव्हापासून श्रद्धांजली त्यांना अर्पण केली जाते। देशाचे पंतप्रधान त्याचबरोबर अनेक नेते वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक हे श्रद्धांजली अर्पण करतायत आणि एक वेगळ्या प्रकारची हळहळ जी आहे ती संपूर्ण देशभरातून व्यक्त केली जाते आहे। संपूर्ण देशातील अनेक जे काही लोक आहेत ती ही भावना व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। रतन टाटा यांच्याशी संबंधित असणारे किस्से त्याचबरोबर त्यांच्या आठवणी जागवताना पाहायला मिळत आहेत। आणि रतन टाटा हे एक वेगळ्या प्रकारचं नाव होतं जे प्रत्येकाच्या मनावरती कोरलेलं होतं, कारण फक्त उद्योग क्षेत्रच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांची कामगिरी होती। त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचं भरीव असं काम होतं आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनातून ती आपसुकच भावना जी आहे ती आता निर्माण होताना पाहायला मिळते आहे। रतन टाटा यांचं संपूर्ण कारकीर्द पाहिली तर त्यांचा साधेपणा हा एक महत्त्वाचा दुवा जो होता तो प्रत्येक सामान्य माणसाला जोडणारा होता आणि आता त्यांच्या निधनानंतर हीच भावना जी आहे ती संपूर्ण देशभरातून व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत। आणि आज आपण पाहतो की संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव हे अंतिम दर्शनासाठी एनसीपीएमध्ये ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे जे लोक अंतिम दर्शनासाठी येतील त्यांनी इथे यावं, अंतिम दर्शन घ्यावं, मात्र पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्तीत जास्त वापर करावा अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। सरकारकडून आज 1 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय, मात्र फक्त कॅबिनेट मीटिंग वगळता इतर जे काही सरकारचे कार्यक्रम होते ते पूर्णपणे रद्द करण्यात आलेले आहेत। कालच रात्री जेव्हा त्यांच्या निधनाची ही बातमी आली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये गेलेले होते आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिलेली होती। त्याचबरोबर त्यांचं जे अंतिम संस्कार आहेत ते शासकीय इतमामामध्ये पार पडतील अशी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली होती आणि त्यानुसार कॅबिनेट मीटिंग ही नियोजित होती आणि त्यामुळे आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती मोजक्या काही दिवसाच्या आधी होणार आहे। त्यामुळे ती वगळता इतर जे काही सरकारचे कार्यक्रम होते ते पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। 10 वाजेपर्यंत पार्थिव हे कुलाबा